Good morning, students. Let us try to solve a next example based on this Rankin's formula of a column. Find the crippling load by Rankin's formula. आपल्याला रँकिन्स फॉर्म्युलाचा यूज करून क्रिपलिंग लोड फाइंड करायचा आहे फॉर हॉलो सर्क्युलर कॉलम. सर्क्युलर कॉलम आहे बट तो सेक्शन कसा आहे बघा, हॉलो आहे. Column of 200 mm external diameter. So here outer diameter, external diameter is 200 mm and 150 mm internal diameter. So small d is 150 mm. Length of column is, so length is important. Length, actual length is 5 meter. So convert it into mm by multiplying it by 1000. So 5000 mm is the length. If both ends are fixed, this is the condition number 1. कंडिशन पहिली काय आहे बघा, तर बोथ एंड्स आर फिक्स्ड असताना फाइंड द क्रिपलिंग लोड, दॅट इज पी आर आपल्याला फाइंड करायचा आहे फॉर केस नंबर फर्स्ट, दॅट इज बोथ एंड्स आर फिक्स्ड. केस नंबर 2 वन एंड फिक्स अँड अदर इज फ्री. थर्ड, वन एंड इज फिक्स अँड अदर इज हिंज. अँड फोर्थ, बोथ एंड्स आर हिंज्ड. मीन्स ईच अँड एव्हरी केससाठी आपल्याला रँकिन्स फॉर्म्युलाचा यूज करून क्रिपलिंग लोड फाइंड करायचा आहे. ओके, take sigma c, that is the ultimate crushing stress, 550 Newton per mm square. Alpha, that is equals to A, that is a Rankine constant, 1 upon 1600, that is the Rankine's constant. So this is what a given data. So with the help of this given data you have to find a crippling load, that is the Rankine's crippling load for each and every condition. आता ह्या कंडिशन्समध्ये आपल्याला ह्या बिफोर ॲक्च्युअल गोइंग टू स्टार्ट विथ द कंडिशन, लेट अस ट्राय टू फाइंड सम अननोन टर्म्स. तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे की रँकिन्स फॉर्म्युलामध्ये आपल्याला अननोन काय काय असू शकतात बघा. तर एरिया लागत असतो आपल्याला एल ई आणि के, दॅट इज एरिया, एल ई अँड के. ओके, सो एरिया अजून आय पण लागेल आपल्याला, आय. ओके, फर्स्ट फाइंड द एरिया. हॉलो सर्क्युलर आहे, सो व्हॉट इज द एरिया, पाय बाय 4 डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. सो इट इज पाय बाय 4 डी स्क्वेअर. डी इज 200 स्क्वेअर मायनस स्मॉल डी 150 स्क्वेअर. आफ्टर सॉल्विंग दिस यू गॉट द एरिया ॲज 13.744 into 10⁻³ mm square. So this is what the cross sectional area of that hollow circular column is. LE effective length ही जी असते, it may depends upon एंड कंडिशन्स. म्हणजेच काय, ह्या ज्या इच अँड एव्हरी कंडिशन आपण ज्यावेळी बघणार आहे त्यावेळी आपल्याला तिथे इफेक्टिव्ह लेन्थचा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. सेकंड, रेडियस ऑफ गायरेशन. आता रेडियस ऑफ गायरेशन जी आहे ती आय वरनं कॅल्क्युलेट केली जाते. सो फर्स्ट आपण ट्राय टू फाइंड द आय, दॅट इज आय इज पाय बाय 64 d⁻⁴ मायनस d⁻⁴. सो इट इज पाय बाय 64 डी, कॅपिटल डी किती आहे आपल्याकडं 200⁻⁴ मायनस स्मॉल डी 150⁴. After solving this you get the I as 53.689 into 10⁻⁶ mm⁴. So this is what a moment of inertia. आता एकदा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला तर आपल्याला माहित आहे की I is equals to a k square, means what, k square is equals to I divided by a. So I आपल्याकडे आहे 53.689 into 10⁻⁶ divided by area आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 13.744 into 10⁻�3. After solving this you get the k square as 3906.359. ओके, सगळे अननोन्स आपण फाइंड करून घेतलेले आहेत. नाव अप्लाय द कंडिशन नंबर 1 और केस नंबर 1. केस म्हणतो मी याला केस नंबर 1. काय केस आहे बघा, वेन केस नंबर 1 बोथ एंड्स आर फिक्स्ड. वेन both ends are fixed, a crippling load by Rankine, that is PR, is equals to, what is the formula, sigma c into A divided by 1 plus alpha into LE square divided by K square, isn't it? आता याच्यामध्ये बघा LE आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजे. सो वेन बोथ एंड्स आर फिक्स्ड, तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, वेन both ends are fixed, that is last case, LE is equals to L by 2. L by 2, what is L? L is given as a 5 meter. So 5000 divided by 2, that is 2500 is effective length. Okay, आता काय करणार बघा आपण,
पी आरमध्ये पुट करणारे सगळे व्हॅल्यू. सो पी आर इज इक्वल टू सिग्मा सी इंटू एरिया. सिग्मा सी किती आहे 550 इंटू एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे आपण. एरिया 13.744 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 1 प्लस अल्फा दॅट इज रँकिन कॉन्स्टंट 1/1600 जो आपल्याला गिवन आहे इन द प्रॉब्लेम 1/1600 मल्टिप्लाय बाय LE² बाय K². LE किती आहे इफेक्टिव्ह लेंथ 2500 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा ह्या फक्त लेंथचा स्क्वेअर आहे हे लक्षात घ्या. डिवाइड बाय K². के आपण आता इथं फाइंड केलेला आहे K² 3906.359. आता हे सॉल्व करा फॉर पी आर. सो रँकिन्स लोड फॉर केस नंबर 1 इज 3.78 इंटू 10⁻6 न्यूटन. ओके. सो केस नंबर 1साठी आपला रँकिन्स लोड किती येतो बघा 3.78 इंटू 10⁻6. आता ही प्रॉब्लेम सॉल्व करत असताना हा अल्फा महत्त्वाचा आहे बघा. अल्फा हा तुम्हाला बऱ्याचदा एक्झाम्पलमध्ये गिवन असतो. बट समजा तुम्हाला एखाद्या वेळेस गिवन नसेल तर हाऊ टू फाइंड द अल्फा. तर आपल्याला फॉर्म्युले जे मी दिलेले आहेत त्याच्यामध्ये अल्फा काय सांगितलेलं आहे बघा. A इज इक्वल्स टू अल्फा इज इक्वल्स टू रँकिन्स कॉन्स्टंट विच इज कॅल्क्युलेटेड बाय सिग्मा सी अपॉन π² E. तर हा फॉर्म्युलासुद्धा महत्त्वाचा आहे. हा लक्षात ठेवा. ह्या फॉर्म्युल्यावरनं तुम्ही अल्फाची व्हॅल्यू फाइंड करू शकता. जितकी काय तुमची अल्फाची व्हॅल्यू येईल ती तुम्ही इथं ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची असते. ओके. जर तुम्हाला गिवन असेल प्रॉब्लेममध्ये तर तुम्ही तीच यूज करा. गिवन नसेल यू हॅव टू कॅल्क्युलेट फ्रॉम दिस फॉर्म्युला. इजंट इट. ओके. देन गो फॉर केस नंबर 2. केस नंबर 2 प्रॉब्लेममध्ये केस नंबर 2 काय आहे. वन एंड फिक्स्ड and other end is free. ओके. हे कंडिशन कशासाठी महत्त्वाचे असते टू फाइंड द इफेक्टिव्ह लेंथ. फॉर्म्युले यू कॅन रेफर द फॉर्म्युले. वन एंड इज फिक्स अँड अदर इज फ्री. वन एंड इज फिक्स अँड अदर इज फ्री. So then it is LE is 2 times L. LE is 2 times L. So it becomes 10,000 mm. Getting? Okay. आता ह्यासाठी काय करूया आपण बघा. Again use the Rankins formula. PR is equals to sigma C into A divided by 1 plus alpha into LE² by K². Okay, so PR becomes सिग्मा सी गिवन आहे. सगळ्या टर्म्स आपल्याला गिवन आहेत. फक्त LE इथं चेंज होत राहतं हे लक्षात घ्या. सिग्मा सी आपल्याकडे आहे 550 इंटू एरिया 13.744 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 1 प्लस अल्फा आहे आपल्याकडं 1/1600 अँड मल्टिप्लाय बाय LE². LE किती येणार सांगा आता 10,000 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय K² जो तुम्ही ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे 3906.359. सॉल्व प्रॉपरली टू गेट द रँकिन्स लोड. सो PR फॉर द सेकंड केस इज 444.67 इंटू 10⁻³ न्यूटन. सो दिस इज वॉट Rankins load for case number 2. Then case number 3, one end is fixed and other is hinge. Case 3, one end is fixed and other is hinged. Refer the formula for this. For LE, one end is fixed and one end is hinged, then LE is L by √2. So L by √2. L is 5000 divided by √2. So here it becomes 3535.53 mm as effective length. Again use the Rankins formula. So PR is equals to sigma C into A divided by 1 plus alpha LE² divided by Q². So PR is equals to, all the terms are given, only you have to change the LE. Sigma C किती आहे बघा 550 एरिया 13.744 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय 1 प्लस अल्फा 1/1600 मल्टिप्लाय बाय LE किती येतो दादा ह्या केसमध्ये 3535.53 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय K² जो आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे 3906.359. So after solving this you got the Rankins load for case number 3 as
2.52 into 10 raised to 6 Newton. Now the last case, that is case 4. ॲक्च्युली हा जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये सगळ्या केसेस कव्हर केलेल्या आहेत बघा. तर हा प्रॉब्लेम 4 मार्क्ससाठी विचारला जाण्याची शक्यता फार कमी आहे. 4 मार्क्ससाठी तुम्हाला ॲटलिस्ट किंवा मॅक्सिमम म्हणतो मी 2 केसेस विचारल्या जाऊ शकतात. ज्यावेळी हा टोटल 4 केसेससाठी हा प्रॉब्लेम जेव्हा विचारला जाऊ शकतो त्यावेळी त्याचं वेटेज हे वाढून 8 मार्कचं असू शकतं. ओके, सो फॉर केस नंबर 4, काय केस नंबर 4 आहे बघा, बोथ एंड्स आर हिंज्ड. केस नंबर 4, बोथ ends are hinged. So in this case we know LE is equals to L, which is equals to 5000 mm. Okay, now crippling load is PR is equals to काय तो फॉर्म्युला सिग्मा C into A divided by 1 plus alpha LE square by QA square. सगळ्या टर्म ह्याच्यामध्ये पुटअप करा. PR is equals to सिग्मा C आपल्याकडे आहे 550. एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे आपण 13.744 into 10 raised to 3 divided by 1 plus 1/1600 multiply by LE 5000 square divided by K square as 3906.359. After solving this, you got the Rankins load for case number 4 as 1.51 into 10 raised to 6 Newton. So this is how the problem is to be solved. I hope you are getting all type of example that we seen already in this previous video along with this video. So here we are going to finish the chapter 6, that is column. In next video we are starting with new chapter. Okay, so we will stop here today. Thank you.